सूरज अरे तू कुठं गेलायस गिफ्ट लागा तुझा आहे माझ्याकडे. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. सांगितल्याप्रमाणे सूरजला मागल्या ब्लॉगमध्ये काही दिलं नाही गिफ्ट. तो गेला आता हैदराबादला, आम्ही निघालो बेंगलोरला. होय बेंगलोरलाच. ही गाडी आहे बघा त्याची. हे काढी घेतलं मला गावून जाईल. हां ते तुझं बारकी वाटली आहे बघा आता. हा ओके. अरे लाव की भावा बघ तरी. विषय कसा आहे सूरज, कसा आहे अत्तर बाबा? देऊ नकोस कोणाला महागडायले. आता महिनाभर हिसकच घालायचं आपण इकडे इकडे. बघूया थांब. तर काय झालं की आता पुणे रोड बंद केला. आता 2-4 चक्कर मॅनेजर म्हणले बेंगलोरला जावा. चला म्हणलं थांबून चालतंय, थांबून जमत नसतं तेवढंच. आता तुम्हाला पण दाखवतो नवीन नवीन काय. तर आता बघू गाडी यायला लागल्या. पिकअप चालतो. पिकअप तर चालू आहे आपल्या कावळा नाक्याला मस्तपैकी. हे ऑफिस नवीन बोर्ड गेली ती इंटेरियर दाखवतो. जरा रिडेव्हलपमेंट केलं सगळं. हा हे रोहित सर सूत्र हलवणारे. जावा जावा. तर आता लय काय वेळ घेत नाही. रनिंगचा एक ब्लॉक टाकतो, तिथं जाग्यावर गेले एक ब्लॉक करतो आणि येतानाचा एक ब्लॉक करतो. आता काय 4-5 दिवस 5-6 दिवस यातच आहे. नमस्कार हो. नमस्कार. ही बघा आपली UPS आयशर कंपनीची. आम्हाला आपलं न्या सांभाळून. खूप दिवसानंतर जवळजवळ 3-4 वर्षानंतर स्लीपर, ती पण बेंगलोर. बघू आता कसा होतोय प्रवास. पॅसेंजर वगैरे बसायला लागली ती. पॅसेंजर बसायच्या आधी म्हटलं जरा आतनं गाडी दाखवावी. कशी आहे गाडी. बघू तर आता प्रवास करू. ही आयशर कंपनीची बस आहे बघा. आता काय रूट नवीन, सगळंच नवीन. गाडी रिअर इंजिन फ्रंट इंजिन पहिल्या चालवले त्याच, पण खूप दिवस झाले. तसे सगळ्या बसेस नवीनच आहेत. त्या अलीकडे जा घेतलेल्या जवळजवळ 16 बसेसची खरेदी केली मालकाने नवीन. हो 4-5 वर्ष वापरायचे ना आपलं. योग्य किमतीला आली तर विकून टाकायची. असं 4-5 वर्षानं कंटिन्यू चेंज करते ती. आता हे जे आहे ते आयशर कंपनीची 13 मीटर चॅसिस आहे आणि सिटिंग कॅपॅसिटी 36 आहे, म्हणजे स्लीपर कोच. 2 मिनटं. Euro 6 रिड्युसिंग आवर कार्बन फुटप्रिंट. ही गाडीचा नंबर. वेराची वेरा बिल्डअप नवीनच आणले बघा सगळ्या. आया क्या होता है? अरे काम तो करना चाहिए यार. उचला उचला. विषय हार्ड आहे. उचला तुम्ही ठेवा तिकडे. विषय हार्ड होते काय ना. चला श्री गणेशा. शाहू नगर कोल्हापूर पिकअप आणलाय म्हणा. करा 2 मध्ये 3 करा. तिकीटची प्राइस 1300. म्हणजे कावळा नाक्यापासून निघाल्यापासून कावळा नाका, शाहू नाका, परत निपाणीचं कुठलं दादा? निपाणीला बघा निपाणी स्टँड जवळ रिसेट ट्रॅव्हल्स म्हणून पिकअप आहे. तिथून पुढं बेळगावला SS ट्रॅव्हल्स नियर RTO सर्कल छत्रपती शिवाजीनगर असं सर्कल आहे. असा पिकअप असतो या. तर आता बघू. आता तर आम्ही आहे कोंडेस्कर पंपात. तर लास्टचा पिकअप कोल्हापुरातला लास्टचा पिकअप चालू आहे. 17-18 काय झालं? खडा अडकलाय. खडा थांबा बघूया 2 मिनिट.
हा थांबा जरा घ्या बरं पुढं हळूहळू पुढं घ्या घ्या जाऊ दिसतंय का काय दिसतंय का काय नाही ना काय हा त्या डबऱ्यातनं बाहेर पडल्यावर का नाही किरकोळ खडा अडकला असेल हो तेवढाच उडून लागला असणार चला बघू गाड्या उभ्या केल्या आज बेंगलोरला नाही अहो काय पहिल्यापासून सीटरची सवय लागली पहिलं केलंय स्लीपरला पण आता सीटर कसं वाटतंय वक नाही हा थोडं आता ही होती ताप होतोय ते आग वगैरे पडले हो आमच्या बेंगलोरला बघू कसं कसं होतंय आता मॅनेजर तर म्हणले ती एक महिनाभर करा बदल्या नाही महिनाभर बदल्या मारा बेंगलोरला तुम्हाला 2 चक्कर पाहिजे नका नुसतं मला म्हणले ये चक्कर आणि पुढली चक्कर तुम्हाला किती दिवस सुट्टी पाहिजे हा मग ते उद्या येणार आहेत ना मग ती होय मग किती दिवस अजून करायला लागणार बरं बघू काय तसं काय माझं फिक्स नाही आता तुमचे कसं थटनडीला आपलं याच म्हणून आलो नाही माझ्या ते आणि मनी पण नाही आपलं चला म्हटलं घराकडे जायचं पुणे लाईनला कसं आहे हे ती सवय लागल्या का झाले काम आमचं तुम्हाला कशी बेंगलोरची सवय लागली तसं आमचं काम झालं 16 वर्ष झाली बेंगलोर करताय R2 चेकपोस्ट महाराष्ट्र बाउंड्री नवीन झालेलं कुठं आहे होता आता R2 चेकपोस्ट हे महाराष्ट्र ना ते नवीन झालंय कुठेतरी नवीन हा ही समोर दिसते तीच ना मोठे देव हे गुजरात बाउंड्री गत केलंय आहे का नाही हा हे बघा नवीन महाराष्ट्र बाउंड्री सेम हे जगात केलंय गुजरात बाउंड्री गत इथनं चालू होतं हे सगळा एरिया ही मोठं दिवं दिसते ते बघा कोल्हापूर सगळं सोडलं की इकडे सगळं मोकळच लागतंय खरं ट्रॅफिक कोल्हापूर पुणेच आणि त्याच्या पुढलं मुंबईत अजून हात तर कितीच आहे मला वाटलं बेळगाव मध्ये आलो चलो राईट सगळ्यांनी खाली यायचं सगळे 20 मिनिट खाली को रुकने वाला गाड़ी सब लोग नीचे आने का डबा नाही काही नाही माझा ही बघा निघाली जेवून दादा ही लोकेशन कुठं आलो हा वंटमोरी घाटात आहे होय हे बघा वंटमोरी घाटातच आहे बघा राम ढाबा ही कुठे बेंगलोरवरून आली का निघाल्या बेळगाव मुंबई आहे बेळगाव मुंबई बस नागपुराची काय काय आता निघालोय जेवायच निघालोय चला व्हेज प्युअर व्हेज नॉन व्हेज 2 ऑप्शन आहेत वाटतं तुम्ही काय खाणार आहे मी व्हेज खाणार आहे
दुपारी खाल्लं या पोट भरून. ही बघा आमची रूम खास ड्रायव्हरांसाठी. रस्त्यांच्या कामामुळं बघा सरासरी 90 किलोमीटर फक्त प्रवास करायला जवळजवळ 2.5 तास गेले. स्लीपर गाडी काय बोलायचं, सगळीकडे रस्त्याचं काम आहे. काय लय बोलत नाही, आपण प्रवासाचा आनंद घेऊया. आता बघू काय मेनू येतोय. हे कंडक्टर आहे ती गाडीचं, दादा फिक्स ड्रायव्हर आणि आम्ही बदली. म्हणजे आजचा मेनू पालक पनीर, काजू करी, डाळ, कांदा. तर जेवण वगैरे झालं मंडळी मस्तपैकी. आता आमच्यावर नंबर आहे जे आता आम्ही गाडी चालवणार आहे. बघतो तर कोण कॅमेरामॅन गावतोय आज. आणि काय आहे की रस्ता पण नवीन आहे, तर नवीन रस्त्याला गाडी कशी चालवायची ह्याचे एक थोडं पण तुम्हाला संध्याकाळच्या वेळेस नवीन रस्त्याला गाडी कशी चालवायची ह्याची पण तुम्हाला थोडी माहिती देतो. म्हणजे आता आम्ही इकडे नवीनच निघालो पहिल्यांदा बेंगलोरला. शंभो हर महादेव. हो सर पुण्याला. हो आज आलोय बदली इकडे बेंगलोरला. चालेल चालेल. जेवण झालं? ओके ओके. हो हो. नाही बघा सगळं सेटिंग वगैरे लावून घेतलंय. दादाच नाही म्हणजे जरा कॅमेरा जरा दर्शीला नव्हता विषय सारा. तुमचं गाव कुठलं? नेरली. नेरलीच आहे सर. मी नेरल्याचा. तुमचं नेरली ना? यांचं नेरली गावून माझं नेरली. इकडे उठू ना मला आपण लईच लागले हो. चला 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 रस्त्या का बटन कुठं? RTO सर्कल बेरगाव. बेळगाव सिटीत पिकअप करण्यासाठी गाडी आतमध्ये टाकावीच लागते. पिकअप करून झाल्यानंतर पुन्हा एकदा NH4 ला बस लागते. आता ही जी हिरेबागेवाडीची घसारा आहे, आता कसं आहे बघा की रिफ्लेक्शन संध्याकाळच्या वेळेस गाडी चालवताना कधी झोप वगैरे येत असेल, डोळे तर उघडे असतात पण आपलं काय चाललंय तेच काय कळत नसतं. अशा वेळेस आवडीची गाणी लावणे, स्पीड लिमिट कंट्रोल ठेवणे आणि रस्त्याकडेला जी गावं वगैरे असते ती त्याच्या लाईटी आकर्षित करतात. जिथं काहीच नसतंय तिथं आपलं मस्तपैकी काय करायचे, रस्त्याकडेला जी झाडं आहे ती रिफ्लेक्ट होतात आणि पट्ट किंवा इतर असले बोर्ड असतात त्यांच्याकडे लक्ष वेधून जी आपली घेतात त्यांच्याकडे बघत राहणे. आणि तुम्हाला काय माहित असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. नक्कीच पुढल्या व्हिडिओत मी ती शेअर करतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता आपण आलेलो आहे धारवाडमध्ये. तर सांगायचं तात्पर्य एवढंच की समोर जे आता रस्ता पूर्ण चालू केलेला आहे, तर इथं रस्त्याचं काम चालू असताना टोल नाके बंद आहेत. हा आपण जे रोडवर आहे ते धारवाड बायपासला इथे एक टोल नाका आहे बघा, ते पूर्ण पाडलेला आहे. तसंच हुबळीचा सुद्धा आहे. आता काय झालं की एवढं फुटेज आणि ब्लॉग पण मोठा जातोय त्यामुळे काय मी ती कव्हरेज घेतलेला नाही. जरी कोणी प्रवास केला असेल तर त्यांच्या ते लक्षात आलंच असेल.
ज्यावेळेस आपली कोणतीही गाडी असू दे, ओव्हरटेकिंगला आपण सिंगल रोडला गाडी बाहेर काढतो की ॲक्सिडेंटचं प्रमाण खूप वाढतं. मग अशा वेळेस करायचं काय, तर समोरच्या गाडीनं दिशादर्शक दाखवला तर एकच नंबर, नसेल तर अपोजिट ज्या गाड्या येणार आहेत त्यांच्या लाईटिंगच्याकडे बघायचं, कशावर तर ते रिफ्लेक्ट 100% होते. त्यावेळेसच गाडी ओव्हरटेकिंगला काढायची आणि स्वतःच्या गाडीचा अंदाज असेल तर परफेक्ट ओव्हरटेकिंग एक नंबर होतं. अशोका बिल्डकॉन आणि IRB असे 2 कंपन्या बघा इथं रस्त्याचं काम करतात. जाऊ गेलेस. चला 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 चला. डायव्हर्शन संपली. डायव्हर्शन कुठला टोल नाका म्हणायचं ह्यो? मनकापूर. मंडळी बरोबर 150 किलोमीटर आलो बघा. 150 ते 160 मनकापूर टोल नाका. सध्या काय थांबलं की तेवढे आपल्या लाईटी बंद करायच्या. बॉस एक चाय. गाड्यावर गाड्या. काय रस्ता सगळा मोकळाच आहे. रस्ता कर क्लास आहे बरं का. आणि सगळं स्ट्रक्चर इन्फ्रास्ट्रक्चर अशोका बिल्डकॉन टोटली. आता ड्युटी संपत्या, अजून एक 2 टोल नाका पास करायचं आणि ड्युटी संपत्या बघा. तसं पहिलं येत होतो, टँकरला होतो तेव्हा फारशीगिरी, चंद्रपटना, शिमोगा, होन्नारी, हासनला. म्हैसूरवरनं दूध आम्ही घेऊन येत होतो बारामतीला, डायनामिक्स डेअरी. पहिलं लय दिवस झालं, त्याला झाली 7-8 वर्ष. थांबलोय आता चहा प्याला. या चहा प्याला आपली गाडी. हॉटेलला बरोबर 11ला गाडी होती बघा. आता वाजले ती 1:45. तर आता बघतो बेंगलोरला जायला किती उशीर लागतोय. IRB टुमकुरो चित्रदुर्ग. आता वाजले 4. या टोल नाक्यावर 2 लेन बदलून सुद्धा काय फायदा नाही. वॉशरूमला लय बेकार लागलेलं. आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये काय करतो, वॉशरूम दाखवतो इथे. तुला बाथरूमला कुणाला जायचं असलं जाऊन या. आहे का कोण बाथरूमला जाणार? झाली का झोप? संपली बघा म्हणता होती. आता इथं किती बेंगलोर राहिले, किती राहिले बेंगलोर? बरोबर 5 वाजले आणि 120 किलोमीटर बेंगलोर राहिलं. आता आमची पण ड्युटी संपली. आता ड्रॉपिंग करताना दादा बसणार. झालं जवळजवळ 300-350 गाडी ओढली. 350 किलोमीटर. 11 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत. डिंगरी लावलं का सेटिंग? सीटचं सेटिंग लावलं का? मला पुस्तक जीवन हल्ली. नवीन ठिकाण आणि 1 नंबर प्रवास झाला. साहजिकच आहे की रस्ता जरी नवीन असला तरी अंदाज घेतच गाडी चालवली पूर्ण. टोल ना काय वाढत ना. रस्त्याला आधीमध्ये ट्रॅफिक लागलं पण ते रेग्युलर होतं, म्हणजे रनिंग मधलं होतं. एकंदरीत 7 वाजले बघा पोहोचायला. तशी सिटी खालून राहते पण पूर्ण हा फ्लायओव्हर जवळजवळ 3 ते 4 किलोमीटर आहे. म्हणजे जसं आपल्या कराडमध्ये होणार आहे तसा सेम. आता लेफ्ट साईडला दिसते ती मेट्रो. इथं बघा सेम दुबईचा फील आला. म्हणजे काय आहे की प्रवास करताना जेवढे शॉर्टकट्स आणि जेवढे प्रवाशांना अवघड जाणार नाहीत असले विषय इथं आहे ते. म्हणजे आता लेफ्ट साईडला मेट्रो दिसत्या. बसमधून उतरून डायरेक्ट मेट्रो थ्रू जाऊ शकता.
मंडळी बेंगलोरचं ड्रॉपिंग बघा. पार्ले टोल, गुडगुंटपल्ल्या, यशवंतपूर, मेकरी सर्कल आणि लास्ट स्टॉप आनंदराव सर्कल. ड्रॉपिंग वगैरे करून फायनली गाडी जाते ते TR मिल पार्किंगला, म्हणजे चामराज पेठ. तिथं मोठं बस डेपो आहे. आलोय पार्किंग मध्ये. गाडी पोचली 8 वाजता. वाजली आता 2. झोपलेलो घरी. आता इथं बघा नाश्त्याला एक नंबर सोय आहे. व्हेज नॉन व्हेज दोन्ही पण. BMTC घेतो काय तर खाऊन. भुका पण लागले त्या. झोपलेलो 7-8 तास घरी जॉब. अण्णा व्हेज नाश्ता. व्हेज नाश्ता आहे. हाँ खाली ओनली लेमन राइस. अच्छा, यहाँ पे कौन सा दूसरा होटल नाश्ते के लिए? मुझे ना हाँ थँक्यू. तर मंडळी हो बघा हा इथला नाश्ता. हे परोठा, चटणी, भाजी कशाची आहे, सांबर ॲक्च्युली डाळ घेतो खाऊन. भेटूया आता संध्याकाळचं काय आहे बघूया नाश्त्याला. पार्किंग मध्ये इथं बेंगलोर मध्ये वेळ काय गावतो या परोठा खायला. तर आभार आहे इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल. धन्यवाद. राम राम. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.